मस्तपैकी आपण वाटाणे भात बनवलाय बघा, बघू शकताय तुम्ही। अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट असा हा वाटाणे भात तयार होतो। चला तर मग बनवूया आपण वाटाणे भात। नमस्कार, अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय मसाला राईस। मसाला राईस बनवण्यासाठी बघा याच्यामध्ये आधीच तांदूळ मी एक 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे। 1.5 वाटी तांदूळ घेतले होते मी। लांब दाण्याचा कुठलाही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता आणि एक 10 ते 5 मिनिटच फक्त भिजत ठेवायचं आहे आपल्याला। इथे वाटाणे घेतले ते 1 वाटी गच्च भरून मी मिठाच्या पाण्यामध्ये आधीच उकळून घेतलेत बघा। 2 चमचे मी तुरीची डाळ घेतली आहे आणि 2 चमचे मसूर डाळ घेतली आहे। 1 टोमॅटो घेतले बारीक चिरून, अर्धा लिंबू लागेल आपल्याला। शेंगदाणे घेतलेत मी 2 चमचे, ढोबळी मिरची 1 चमचा घेतली मोठी अशी चिरून मी, आणि हिरव्या मिरच्या 2 घेतलेत बारीक चिरून। बटाटो घेतलेत बघा 2 मी अशा पद्धतीने चिरून घेतलेत आणि पाण्यात ठेवलेत। थोडेसे काजू आणि थोडेशी मनुके लागतील आपल्याला। कांदा घेतला 1 मोठ्या साईजचा चिरून घेतलाय मी आणि काही खडे मसाले लागतील। आता गॅसवर मी कढई ठेवली बघा। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरे मोहरी घालून घेऊया आपण थोडं थोडं। ते चांगलं तडतडलं की थोडे खडे मसाले घालून घेऊया। 2 लवंगा घातलेत, 1 काळी मिरी घातली आहे, तमालपत्र घालून घेतले, दालचिनीचा तुकडा घातलाय बघा। आता मस्तपैकी हे खडे मसाले आपण परतून घेऊया। खडे मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये तो कांदा मी चिरून घेतला होता बारीक असा, तो कांदा घालून घ्यायचा आहे बघा। बारीक असा चिरून घेतला होता मी तो कांदा बघा। आपण भज्याला कसा कांदा चिरतो त्या पद्धतीने चिरलाय हा कांदा मी। आता कांदा मस्तपैकी आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। बघू शकताय तुम्ही कांद्याला लालसर रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊया। ढोबळी मिरची घालून घेऊ, हिरवी मिरची घालून घेऊया। आता ही मस्तपैकी परतून घेऊया। टोमॅटो सुद्धा घालून घेतले मी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं भाज्यांचा वापर करू शकता। थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालून घेतली मी। हे मस्तपैकी परतून घ्यायचंय। गॅस आपला मिडियम टू लोच ठेवायचा आहे। सगळे बटाटे मी पाण्यातनं काढून घेतले बघा, ते सुद्धा घालून घेऊया आपण याच्यामध्ये। ते सुद्धा ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया। 1 वाटी गच्च भरून मी वाटाणा घेतला होता, त्यातला थोडाच वाटाणा मी बाजूला ठेवलाय बघा, परत लागेल आपल्याला। पोहे घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेतले, धनेपूड घालून घेतली, थोडीशी हिंग पावडरही घालून घ्यायची आपल्याला। हळदीची पावडर घातली बघा थोडीशी मी, आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलंय 1 मोठा चमचा। आता हे मस्तपैकी सगळे मसाले आता आपण परतून घेऊया। कोथिंबीरची पेस्ट सुद्धा घातली मी इथं। आता हे सगळं छानपैकी सगळं आपण मसाले सगळे परतून घेऊया 1 2 ते 3 मिनिटं तरी। बघू शकताय आपल्या मसाल्यांना मस्तपैकी कलर आलाय बघा। आता ज्या डाळी ठेवल्या त्या बघा मी, त्या डाळी सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया। डाळी काही मी भिजत ठेवलेल्या नव्हत्या बघा, फक्त जस्ट पाण्यामधून मी धुवून घेतलेल्या आहेत त्या। तुम्ही आवडीनुसार तुम्ही इथं डाळींचा वापर सुद्धा करू शकता। अधिक पौष्टिक करण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी सुद्धा इथं वापरल्या तरी चालतील। आता मस्तपैकी हे सगळं परतून घेऊया आपण आणि गॅस बंद करून घेऊया। आता हे आपलं तयार झालं। आता गॅसवर बघा मी हंडी ठेवली, हंडीमध्ये मी हा भात करणार आहे। 2 मोठे चमचे मी तूप घालून घेतले, गावरान तूप। तूप चांगलं मेल्ट करायचंय। कधीही भातामध्ये बघा फोडणी देताना तुपाचा वापर अवश्य करा, मस्तपैकी भात होतो आपला। तूप चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये थोडेसे आपण आता खडे मसाले घालून घेऊया। 2 लवंगा घालून घेऊ, काळी मिरी घालून घेऊ, तमालपत्र, शहाजिरं थोडंसं घालून घेऊया, थोडेसे काजू आणि मनुके घालून घेऊया, आणि थोडे ठेवलेले वाटाणे जे ठेवले होते आपण बघा ते घालून घेऊया। शेंगदाणे घालून घेऊया आणि मस्तपैकी 1 2 सेकंद तरी आपण हे परतून घेऊया। मस्तपैकी मी परतून घेतलं बघा। आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आपण, मिठामुळे आणखीन चव येईल बघा मस्तपैकी या मसाल्यांना सुद्धा। आता हे चांगले परतून घेऊया आपण। मिडियम टू लो गॅसवरच हे काम करायचंय आपल्याला बघा। हे मस्तपैकी परतून घेतलं की थोडेसे मसाले आपण आणखीन याच्यामध्ये घालून घेऊया। याच्यामध्ये बेडगी मिरचीचं मी थोडंसं लाल तिखट परत घालून घेणार आहे। हे जास्त तिखट नसतं बघा, फक्त कलरसाठीच असतं हे। थोडीशी हिंग पावडर सुद्धा मी घालून घेणार आहे आणि मस्तपैकी हे परतून घेऊया आपण सगळं। आता अगदी झटपट असा आपला हा भात बनतो बघा, अजिबात वेळ लागत नाही। आता जे तांदूळ ठेवलं तर आपण भिजत, ते तांदूळ सगळे याच्यामध्ये घालून घेऊया आपण आता।
आणि तांदूळ सुद्धा 1-2 सेकंद आपण याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये कोटेपर्यंत परतून घ्यायचंय. मस्तपैकी परतून घेतलं बघा मी. आता जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं बघा भाज्यांचं, ते सगळं याच्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं. आणि जो अर्धा लिंबू ठेवला होता मी, तो सगळा अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे भात आपल्याला एकदम सुट्टा सुट्टा असा होईल, चिटकणार नाही अजिबात बघा. अर्ध्या लिंबूचा रस घातलाय बघा मी याच्यामध्ये. आता हे चांगलं मस्तपैकी परतून घेऊया. परतत असताना जास्त वेळ नाही परतायचं, अलगद हातानेच परतायचं बघा, नाहीतर तांदूळ तुटू शकतो आणि भात आपला गिचका होऊ शकतो. हे मस्तपैकी परतून घेतलंय मी. आता 1.5 वाटी तांदूळ घेतला होता मी, त्याच्यासाठी 2 वाटी मी पाणी घेणार आहे. पाणी त्याच कढईमध्ये बघा मी जरा थोडंसं गरम करून घालणार आहे. 2 वाट्या पाणी हे बरोबर अंदाज आहे बघा, एकदम भात परफेक्ट बनतो. पाण्याला जरा थोडीशी उकळी आली बघा. आता मी पाणी सगळं याच्यामध्ये घालून घेणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे बघा लवकर पट्टदिशी हा भात शिजेल आपला आणि कलर सुद्धा आपल्या भाताचा जाणार नाही. बघू शकताय आता उकळी सुद्धा लगेच येते आपल्या भाताला. आता बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर 3-4 मिनिटं आपल्याला ह्याची मस्तपैकी हा भात शिजवून घ्यायचा. ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण आता आणि बारीक गॅसवर शिजवून घेऊ. 3 ते 4 मिनिटं बघा बारीक गॅसवर मी शिजवून घेतलंय. पाणी बऱ्यापैकी आटलंय, आणखीन थोडंसं पाणी आहे, पण बघू शकताय तुम्ही आपल्या भाताचा कलर अजिबात चेंज झालेला नाहीये. एकदम मस्त सुट्टा सुट्टा असा हा भात आपला बनलेला आहे. आणखीन आपण त्याच्यावर झाकण ठेवून आणखीन 1-2 मिनिटं आपण त्याची वाफ काढून घेऊया. थोडंसं खालीवर मिश्रण करायचंय आपल्याला ते, आणि परत झाकण ठेवून आपल्याला काय करायचंय, परत 1-2 मिनिटं तरी आपल्याला वाफ काढून घ्यायची. भात आपला शिजलाय बघा मस्तपैकी. आता झाकण ठेवून देऊया आणि वाफ काढून घेऊ 2 मिनिट. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. मस्तपैकी भात शिजवून घेतला बघा मी आणि थंडही करून घेतलाय. बऱ्यापैकी कोमट झालेला आहे भात. आता बघू शकता तुम्ही एकदम भात मस्त आपला सुट्टा सुट्टा असा बनलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण चमच्याच्या मदतीने काढून बघूया. एकदम कमीत कमी वेळामध्ये आपला हा वाटाणे भात तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, जवळून सुद्धा बघू शकता. आता आपण सगळा भात डिशमध्ये काढून घेऊया बघा. बघा आपला झटपट असा हा वाटाणा राईस तयार झाला बघा. एकदम कमीत कमी वेळामध्ये अगदी आपल्या घरामध्ये ज्या भाज्या बोचक्याच असतील त्या भाज्यापासून आपण हा भात बनवलेला आहे. आणि त्या भातावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं बघा आणि अप्रतिम असा हा भात लागतो. बघू शकताय तुम्ही आपल्या भाताचे बघा कण ना कण वेगवेगळे दिसत आहेत आपल्या. एकदम सुट्टा सुट्टा असा हा राईस आपला बनलेला आहे. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.